तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. आमदार भरत गोगावलेंना रायगडचे मंत्रिपद मिळावे, एकनाथ शिंदेंकडे कार्यकर्त्यांची मागणी. परभणी संविधान अवमान प्रकरणी महाडमध्ये बहुजन सेनेकडून निषेध, मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत कंटेनरला भीषण अपघात, अपघातात चालकाचा जागीच मृत्यू. आणि पेण पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना गोवंशीय वाहतुकीची घटना उघड, टेम्पोसह गोवंशीय मांस पोलिसांनी घेतले ताब्यात. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला वाव मिळालाय. अदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोन प्रमुख नेत्यांची नावं या पदासाठी समोर येतात. भरत गोगावले हे रायगड जिल्ह्यातील एक लोकप्रिय नेते आहेत. ते शिवसेनेशी संबंधित आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या समर्थकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव देखील आहे. त्यामुळे आमदार भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरत गोगावले यांनी चौकार मारलेला आहे. कालच त्यांचं नागपूर या ठिकाणी शपथविधी झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असून शिवसैनिकांमध्ये फार मोठा उत्साह आहे. आदरणीय आमदार भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी संपूर्ण रायगडवासियांची आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी आहे. रायगड जिल्ह्यातून शिवसेनेचे 3 आमदार निवडून आलेले आहेत आणि अशा वेळेला पुन्हा एकदा आम्हाला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांना आमची मागणी आहे शिवसैनिकांची एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि त्यांना पुन्हा पालकमंत्री व्हावं अशी इच्छा असून ती पूर्ण होईल अशी आमची इच्छा आहे. परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहुजन सेनेकडून तीव्र निषेध आणि निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच संविधानाची नासधूस करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. याच घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन सेना यांच्याकडून करण्यात आली. तसे महाड प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलंय. यावेळी बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड या ठिकाणी जाहीर निषेध आणि निदर्शने करण्यासाठी उपस्थित होते. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल आम्ही बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आणि ज्यांनी हा हरामखोरपणा आणि संविधान प्रती नासधूस केली आहे अशा आरोपीला लवकरात लवकर त्याच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या बहुजन सेनेची मागणी आहे. आणि त्या ठिकाणी आरोपीला शिक्षा न होता आमच्या भीमानिवांचं कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत आणि तिथं भीमसैनिकांना जी मारझोड होत आहे ती प्रथम थांबवावी. आणि आमचा कालच भीमसैनिक सूर्यवंशी याला अटक करून संविधान प्रतिकृतीचा अपमान झाला म्हणून आज सूर्यवंशी आमचे अनेक भीमसैनिक उतरले आणि त्यांना त्यांची काय चुकी आहे
ते निषेध करण्यासाठी उतरत आहेत आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकून आज त्यांना मारलं जात आहे। खूप ही निंदनीय कृत्य आहे आणि मी या पोलिसांचा तिथल्या जो अधिकारी आहे त्याला ह्या राज्य सरकारने त्वरित त्याला निलंबित करावं आणि आमच्या सूर्यवंशी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही आमची बहुजन सेनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। परभणी जिल्ह्यामध्ये संविधान प्रतीचं अवमानित काम एका मनोविकृत बुद्धीच्या आरोपीने केलेलं आहे। त्याला पोलीस यंत्रणा, प्रशासन या अशा व्यवस्थेने लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आमच्या बहुजन सेनेची ही संघटनेची मागणी आहे। आणि आमचे जे सैनिक असतील, अनुयायी असतील, अशा प्रत्येक जिल्ह्यातूनच नव्हे तर भारत देशामध्ये आज भारतीय संविधान आहे। भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या ठिकाणी जो कोण नराधम असेल त्याच्यावर कठोर शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या बहुजन सेनेची संघटनेची मागणी आहे। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणा सुकेळी खिंडीत कंटेनर पलटी झाल्याने दुर्घटना घडली। येथील तीव्र उताराच्या वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या मार्गावरील दुभाजकावर आदळून कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। सुकेळी खिंडीत झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झालाय। याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला। सध्या अपघात झालेल्या कंटेनरला क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली आहे। दरम्यान अपघात झालेल्या कंटेनरमध्ये केमिकल असल्याने फायर ब्रिगेड आणि सह्याद्री वन्यजीव रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती। फायर ब्रिगेड आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने अपघात झालेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या प्रकरणी अधिकचा तपास नागोठणे पोलीस करत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पेण पोलीस ठाणे हद्दीत 15 डिसेंबर रोजी मौजे सावरसे गावाच्या हद्दीतील पेण खोपोली रोडवरील महानगर सीएनजी गॅस पंपाजवळ एका अज्ञात इसमाने गोवंशी वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। वाहतूक करणाऱ्या गाडीचे टायर फुटल्याने टेम्पो चालक टेम्पो मालासह तेथे सोडून पळून गेल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। याबाबत पेण पोलिसांनी 9,98,000 रुपये किमतीचा टेम्पो तसेच गोवंशी मांस ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 192A, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारित अधिनियम 2015 चे कलम 5A, 5C, 9A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधिकारी समेत बेग करत आहेत। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।